डिसूजा आणि मॅरल रॉड्रिक्स, दिस बोथ लेडीज हॅज प्रिपेअर्ड दॅट फूड. आणि काय जबरदस्त जेवण होतं. स्ट्राईकवर योगेश, नॉन स्ट्राईकवर रिचर्ड. ही सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे मालवणी बी या संघाच्या वतीनं. आणि सलामीचा गोलंदाज मालवणी एच्या वतीने येतो संघाचा संघनायक कॅप्टन विनोद कोळी. सामन्याला सुरुवात होते. टाइम स्लॉट चालू झालेले आहेत. 3:39 पहिला चेंडू टाकला जातोय आणि 3:39 पहिल्या चेंडूवर दांडीगुळ झालेली आहे. म्हणजे पहिलाच फलंदाज इथं 0 बाद होतोय. साठी नवीन फलंदाज पांडुरंग मैदानामध्ये पोहोचलेला आहे स्टंप सबल. तर बघूयात पांडुरंग पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर कोणता पवित्रा स्वीकारतोय. कारण आक्रमक फलंदाजी करील की डिफेंड करून एक सिंगल डबल वर जास्त भर देईल. विनोद कोळी बरोबर गोलंदाजीच्या लयवर इथं पडलेला आहे चेंडू. आणि पहिला चेंडू फेस करता वेळेस फ्लॅट 6 येते. प्रेक्षक त्यांचा हात अजूनपर्यंत उंच आहे. प्रयत्न करत होता. पण कौतुक करावं लागेल की पांडुरंग याचं की तो ब्लॉक होल्ड ना होता फुल टॉसवर त्यांनी पाठवून तो चेंडू पाठवलाय. तो डीप बिक्वेट आणि काव कॉर्नरच्या मध्ये 6 या धावसंख्येसाठी फ्लॅट 6. असे षटकार बहुतेक कमी आता येत बघायला मिळतात. कारण चेंडू आताचे जे मला वाटतं चेंडू केवन दिस टाइमचे बॉल्स जे आहेत ते खूप कडक आहेत आणि त्याच्यामुळे जास्त फ्लॅट सिक्सर नाही तर मोठे मोठे षटकार बघायला मिळत आहेत पहिल्या चेंडूपासून. येस, धावसंख्या झाली 6. एक फलंदाज बाद. क्वार्टर फायनलचा सामना. दोन्ही संघ मालवणी परिसरातील आहेत. एक दुसऱ्याला माहिती देखील आहे. काही खेळाडू या संघामधून खेळतात ते काही खेळाडू त्या संघामधून भरपूर सामने खेळलेले आहेत. रिव्हर्स स्वीप कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण मात्र तिथं बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. वेट फॉर द अंपायर सिग्नल. बाईचा इशारा पण ठाकूर सरांकडून एक अवांतर बाईच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 7 या धावसंख्येवर. 7 धावा. एक फलंदाज बाद. आपण बघतोय की पांडुरंग या फलंदाजाने दारोलीला हाफ शतक अर्ध शतक देखील पूर्ण केलं होतं आणि त्याच्यामध्ये षटकारांची आतिषबाजी त्यांनी केली होती. आता त्याची गरज इथं देखील आहे कारण त्यांचा संघ थोडा अडचणीत तर नाहीये पण थोडं असं म्हणावे लागेल की मजबूत संघाबरोबर खेळतोय. पुढचा चेंडू रिचर्ड हे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. रिचर्ड यांनी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न याचा अर्थ की बघा भरपूर गॅप बघितले त्याने ऑन साईडला आणि त्याचा फायदा घेण्यासाठी तो ऑन साईडला फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. पुन्हा विनोद. आता मात्र डिफेंड करून थोडा घासरला होता पण एक धाव सिंगल पूर्ण करेल आणि या एक सिंगलच्या साहाय्याने धाव संख्या पोचली ती 8 या धावसंख्येवर. बघा कालच्या पासनं 2 खेळाडूंना थोडी दुखापत झालेली आहे. एक होते बंदर पाकाडी संघाचे प्रकाश आणि दुसरे होते गोरा ए संघाचे कॅश्यू यांना मला वाटतं थोडं रिकवर झालेलं आहे पण प्रकाश यांना थोडी प्रॉब्लेम आहे कारण त्याच्या डोक्याचा जो गुडघ्याचा जो वाटी होती ती थोडी या साईडला झाली होती म्हणजे कुठेतरी बाजूला झाली होती. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू ऑफ साईडला मारायचा होता. 20 टाइम स्ट्रोक होतोय चेंडू ते लॉंग ऑनच्या दिशेने आणि एक धाव करता बघा फ्लिन थांबला. म्हणतात ना की चुकीला माफी नाहीये म्हणून चूक आपण थांबतोय. थांबायची गरज नाहीये. चेंडू लगेचच फेकायचा होता आणि त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजाने घेतला आणि 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावीच्या साहाय्याने पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 10. एक फलंदाज बाद 10 धावा. ओव्हर झालेलं आहे सर. बघा आमचे ऑनलाईन स्कोरर मिस्टर जगदीश भंडारी आणि आमचे यूट्यूब माध्यमातून जे स्कोरर आपले बसलेले आहेत मिस्टर महान पाटील हे सांगतायत की शतक पूर्ण झालेले.
प्रदर्शन यूट्यूब लाईव्ह आपण बघतोय, एकदम जबरदस्त क्लिअर टेलिकास्ट. भरपूर जणांनी फोन करून सांगितलेलं की जबरदस्त तुमचा टेलिकास्ट चालू आहे. पहिल्याला बोल्ड झाला, दुसऱ्यावर 6, एक लेग बाय, त्याच्यानंतर एक डॉट, त्याच्यानंतर सिंगल ना, त्याच्यानंतर डबल झालं. ओव्हर वाईड नाहीये, नो बॉल नाहीये. बघा जे जेवढ होतं ते संपलेलं आहे, पण अजून काहीतरी तिथं दुसरं प्रिपेअर केलं जात आहे. कवटांची करीचा आता मला वाटतं वेध लागलेला आहे. नंबर 2चं शतक प्रभाकर भंडारी घेऊन येतोय. हो थोडा असं म्हणा की बनवून मारण्याचा प्रयत्न, पण नाही, तिथं थोडी उतावली केली, कारण त्या काही गरज नव्हती झेलची. झेल खूप लांब होता आणि त्या झेल मुले चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 या धावसंख्येसाठी. विदाऊट जवण कोणाला जाऊ देणार नाही असं केव्हिन रॉड्रिक्स सांग. जबरदस्त गोलंदाजी करत होतं सकाळपासनं. पहिल्या चेंडूवर चौकार खणखणीत रिचर्ड कोळे यांच्या बॅटीतून. पुन्हा पुन्हा एकदा मोठा फटका, पण शतरक्षक तिथं, शतरक्षक सचिन. अगोदर सचिन त्या साईडला होता, आता या साईडला बोलवलेलं आहे. दुसऱ्या चेंडूवर दुसरा चौकार मारण्याच्या मोहामध्ये रिचर्ड कोहली बाद होतोय. धावसंख्या झाली ती 14. 2 फलंदाज बाद, 1 शतक आणि 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 शतकाचा सामना आहे. नवीन फलंदाज येतो मॅल्कम कोहली. मॅल्कम कोहली याला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल, की कारण असं म्हणा की पाया रचून दिलेला आहे पांडुरंग याने. आता कलस चढवणं बाकी आहे. ऑन साईडला ऍक्च्युली चेंडू मारायचा होता ऑफ साईडला, पण बघितलं अगोदरच मॅल्कम याचा एक पाय बॅकफूटवर होता, त्याच्यामुळे त्याला ऑन साईडला मारण्याचाच प्रयत्न केला. ऑफ साईडला तो मारता आला नसता, चेंडू फक्त टॅप केला गेला असता. पण एक धावसंख्या पोहोचली ती 15 या धावसंख्येवर. 1 शतक 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 15. या शतकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूवर 5 धावा दिल्यात प्रभाकर यानं. ओ व्हॉट अ शॉट, आणि चेंडू जातोय, बघूया ट्रॅव्हल झालेला आहे आणि ओ येस बघूया तिकडलं. मला वाटतं 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. काय शतरक्षण इथं गणेश लिंबोडे यांच्याकडून बघायला मिळतंय, आणि अप्रतिम असं शतरक्षण. असं म्हणा की 4 धावा वाचवल्यात स्वप्नील, आणि त्या 4 धावा खूप मोलाच्या आहेत नंतर, कारण फलंदाजी करता वेळेस आपण टार्गेट चेस करता वेळेस 4 धावा खूप उपयोगी पडणार आहेत. पांडुरंग एक आक्रमक फलंदाज, ज्या फलंदाजाने यंदाच्या आणि गेल्या वर्षीच तो खेळत होता, पण यंदाच्या वर्षापासून जेव्हापासून 40 पूर्ण केलेली आहे तेव्हापासून या खेळाडूने खूप प्रगती केलेली आहे. मास्टर बी मालबनी या संघासाठी एक अर्धशतक देखील त्याच्या नावावर आहे. यस व्हॉट अ शॉट. धावण्याची गरज आहे की बघायचं आहे, पण चेंडू नाही. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 या धावसंख्येसाठी. काय नाही, ट्रॅव्हल होणार नाही, की जितू यांच्यासारखी तिथं वॉल ऑफ चायना असं म्हटलं जातं या खेळाडूला. अशी भिंत आहे, एकच धाव मिळेल. या 1 धावेच्या साईने धावसंख्या पोहोचली ती 22 या धावसंख्येवर. 2 शतकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली स्वप्नील 22. अजून 2 शतकाचा खेळ बाकी आहे. किती धावा होतील स्वप्नील एखाद वेळेस तुझ्या अंदाजाप्रमाणे किती धावा हव्या हवेत? येस मनोज सर, जर बघितलं गेलं तर असंच जर पांडुरंग जर असाच खेळात राहिला तर मला वाटतं अर्धशतक ही पार करू शकतो, कारण ह्या फलंदाजाकडे कुवत आहे. आपण पाहिलेले आहे मोनोरी मास्टर संघासमोर अर्धशतक ही त्या फलंदाजाने दाखवून दिलं होतं काय फलंदाजी आहे. तोपर्यंत दिव्या डीजेला संधी.
एक चांगली फिरकी गोलंदाज आहे, एक चायनामॅन गोलंदाज असं म्हटलं जातं. त्या गोलंदाजाने ज्याचं वय मला वाटतं तेव्हा 21-20 होतं, मनोरीला आलं होतं. 6 टाईपचे 6 चेंडू टाकले त्या गोलंदाजाने. आणि पहिला चेंडू बिगिट काढण्याचा प्रयत्न, झेल उडालेला प्रभाकर नाही पोचू शकत नाहीये. थोडे पुढे आले होते, एक धाव पूर्ण बघा तिथं थोडी मिस्टेक झाली आणि त्या मिस्टेकचा फायदा दोन्ही फलंदाजांनी 2 मध्ये कन्वर्ट केल्या. एक होती ते 2 मध्ये कन्वर्ट झालेले आहेत आणि या 2 धावीच्या साईडने धावसंख्या पोचलेली आहे ती 24 या धावसंख्येवर. स्वप्नेल. येस सर, बघितलं गेलं तर एक नो मान्समध्ये डिलिव्हर झाला. त्यानंतर बघितलं तर शतरक्षण जर बघितलं गेलं तर गचाड आणि त्यानंतर 2 धावा. समीकरण पहा, जबरदस्त पांडुरंग फलंदाजी करतो तसा बॉल ही त्याच्याबरोबर टर्न करत असताना दिसत आहे आणि धावसंख्येमध्ये थोडंसं भर ही सुद्धा होताना दिसते. जितू तो बघणे, पांडुरंग बघणे एकदम परत चेंडूची पाहणी करून काहू कॉर्नरच्या दिशेने फ्लिंग तिथे शतरक्षण करेपर्यंत एकच धावेवर मला वाटतं समाधान म्हणावं लागेल. आणि गोलंदाजी जर बघितली गेली तर जितू यांची जबरदस्त गोलंदाजी करत आहेत. फक्त 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत. अजूनही जर बघितलं गेलं तर मला वाटतं प्रोजेक्टर स्कोर पाहायला गेला तर 42 प्रोजेक्टर स्कोर आपल्याला लाईव्ह स्क्रीनमध्ये पाहत आहोत. आणि जर पांडुरंग भगणे जर स्ट्राईकवर राहिले तर मला वाटतं 50हून जास्त धावा येऊ शकतात आणि त्या धावा मला वाटतं खूप जास्त आणि एक फायटिंग स्कोर म्हणून सर पाहायला भेटणार आहेत. खरोखर पांडुरंग शेवटपर्यंत जर राहिला, पांडुरंग आणि मॅल्कम त्याच्यानंतर काही येणाऱ्या फलंदाजीमध्ये फलंदाज देखील आहे, जॅक प्रशांत देखील येणं बाकी आहे. हे 2-3 फलंदाज आहेत, ते रिकग्नाइज फलंदाजीमध्ये त्याचं नाव खूप मोठं आहे. एखाद वेळेस 25 झालेत, अजूनपर्यंत 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 10 मध्ये अजून 15 जर आल्या तर 40-42 धावेचं चांगलं टार्गेट, म्हणजे रिझनेबल टार्गेट आपल्याला बघायला मिळेल स्क्रीनवर, स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा जितेश. ओ येस, पुन्हा एकदा वेट अँड वॉच असं म्हटलं जातं. वेट अँड डिले असा चेंडू बघून मारला होता. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने, शतरक्षण केलं जाईल 1 या धावसंख्येसाठी आणि 1 या धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 26 या धावसंख्येवर. 26 धावसंख्या झालेली आहे. जितेश 3 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 4 धावा आतापर्यंत त्यांनी दिलेले आहेत. याच्यानंतर गोराय संघ तुम्ही तयार राहायचं, कुठं जास्तही लांब जाऊ नका. अर्धे या साईडला आहेत, अर्धे तिथं आहेत. हो, बिग हिट करण्यात पुन्हा एकदा सफल मात्र झालेला आहे, पण एक धाव धावून काढलेली आहे. एक धावीच्या साहाय्याने धाव संख्या 22चा इशारा पंच ठाकूर सरांकडून एक धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 27 या धावसंख्येवर. स्वप्नेल. यस, जर बघितलं गेलं तर खूप चांगले प्रयत्न करत आहेत पण जसा पाहिजे तसा यशस्वी होत नाही आहे पांडुरंग भगणे. जर बघितलं गेलं तर अजूनही जबरदस्त सुरेख फलंदाजी केली, 9 चेंडू फेस केले, 18 धावसंख्येवर खेळत असताना दिसत आहे. आणि समोर फलंदाज आहे तो मात्र मॅल्कम कोळी. परत एकदा खेळण्यासाठी तयार मॅल्कम कोहली. जबरदस्त काहू कॉर्नरच्या दिशेने जातोय, सीमा रेखा पार, चौकार. कम ऑन डीजे. यांना जर साथ देण्याचं काम करतोय तो मॅल्कम कोळी. बघितलं गेलं तर पांडुरंग कोळी भगणे यांना साथ देऊन जर बघितलं गेलं तर सीमा रेखा पार 4 पाहायला भेटले. आता परत एकदा खेळण्यासाठी तयार, परत ब्लॉक होलचा चेंडू तिथे फ्लिंग पाडेल, तिकडे फील करेपर्यंत एक धाव काढले, दुसरी धावण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र दुसरी धाव हा ना करता दुसरी धावण्याचा मोह बदल्यात बॅक टू पवेलियन झालेला आहे तो मात्र मॅल्कम कोहली. कम ऑन डीजे. मध्ये म्हणजे तुमच्या इथं आहेत, मी सांगितलं या ग्राउंड सारखं आमच्या संपूर्ण धावे वेटेमध्ये गावरण नाही आहे.
कारण 360 चा आपण हा एरिया कव्हर केलेला आहे आणि काय जबरदस्त स्वच्छ आणि सुंदर असं ग्राउंड कुलबॅम मॅग्निफिशन क्रिकेट संघाच्या बॉईजने हे स्थापन केलेलं आहे. फुल मार्क्स टू ऑल द मॅग्निफिशन कुलबॅम बॉईज या ग्राउंडसाठी. खरोखरच नंबर 4चं शतक टाकण्यासाठी गणेश सालुंके हा गोलंदाज आलेला आहे. स्ट्राईकवर पांडुरंग ज्याने आतापर्यंत 18 धावा आपल्या संघासाठी केलेल्या आहेत आणि नॉन स्ट्राईकवर प्रशांत जॅक हा फलंदाज आतुरतेने वाट बघते स्ट्राईक कधी येईल माझ्या हातात म्हणून. टोटल धावसंख्या पोहोचली ती 32 या धावसंख्येवर. ऑफ साईडच्या दिशेने चेंडू मारण्याचा प्रयत्न, थोडा स्टेप आउट, डान्सिंग डाऊन द स्ट्राईक पुढे आला होता. त्याच्यामुळे बॅट्समन पुढे आल्यानंतर पंचांना देखील थोडी बघा काही हे असते की पुढे आलाय फलंदाज, एखाद्या जागेवरून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला असता तर सरांनी विचार केला असता त्याचा. पुन्हा तोच फटका मारण्याचा प्रयत्न, पण आता थोडा लॉ ऑफ एसटीच्या भरपूर लांब होता चेंडू. पहिला चेंडू देखील असाच होता, पण लाईनमध्ये थोडा इथं जवळ मला वाटतं जे आउटची म्हणजे वाईटची लाईन आहे त्याच्यावरून गेला असेल. आपल्या जवळ बघा यूट्यूब आहे, पण तो यूट्यूब फक्त आपल्याला लाईव्ह कव्हरेज देतोय, थर्ड अंपायर किंवा कोणताही DRS नाही आहे. हा देखील मोठा फटका, मोठे फटके बिग हिट करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने. चांगली फलंदाजी अगोदर स्वप्नील करत होता पांडुरंग, पण आता मोठे फटके मारण्याची गरज नाहीये. डबल सिंगल देखील आले तरी 40 पर्यंत आपण पचू शकू असं त्याला वाटत नाहीये. पण बघूया येणारा जो काळ आहे, काही 4 चेंडू खेळले बाकी आहे त्याच्यावर समजेल. आता मात्र लेगस्टिकच्या बाहेर टप्पा पडला जातोय. पण ठाकूर सरांचा पुन्हा इशारा येतो वाईडचा, म्हणजे 4 आतापर्यंत चेंडू टाकल्या त्याच्यामधील 2 वाईट आणि 2 फेअर डिलिव्हरीज, म्हणजे 4 टाकल्या त्याच्यामध्ये 2 वाईट झालेले आहेत. गोलंदाज गणेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू आणि बिग हिट करण्याचा प्रयत्न सफल आणि चेंडू पाठवलाय तो 6 धावसंख्येसाठी. बघा त्याच्यासाठी तो प्रतीक्षा करत होता की माझी बॅट तापलेली आहे. त्या तापलेल्या बॅट धावसंख्येवर पोहोचलेली धावसंख्या, धाव फलक झालेला 40. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी. बघूया पांडुरंग आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अपील केली जाते, पण मला वाटतं जितू थोडे लेट झाले कारण मला वाटतं बॅट टेकला तेव्हा बेल्स ओढले गेले होते. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. या 2 चेंडूवर एक मोठ्या फटक्याची गरज. धावसंख्या 40, मी सांगितलं होतं 45 42च म्हटलं होतं, पण 45 46 धावीपर्यंत पोहोचू शकेल मालवणी बी संघ असं आता प्रडिक्शन केले गेलेलं आहे. व्हॉट अ शॉट, इथं पण फलंदाज पोहोचतो या 4 या धावसंख्येसाठी. काय जबरदस्त क्रिकेटची प्रतिमा आणि क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका आणि जातोय 4 या धावसंख्येसाठी. संख्या 44, लास्ट बॉल ऑफ द फोर्थ ओव्हर. मालवणी संघ बी संघातील कोट्यातील शेवटचा चेंडू. पुढचा चेंडू टाकला होता, पण तो चेंडू लेग साईडच्या दिशेने जातोय. किशोर देखील दाबलेला आहे आणि चेंडू जातोय स्क्रीनवर 4 या धावसंख्येसाठी आणि वाईट. 4+ वाईट 5 धावा मिळत आहेत आणि 5 धावसंख्येने धावसंख्या बघा कशी कलाटणी घेतलेली आहे. 49प्रोजेक्टर स्कोर जर आपण पाहत होतो 44, पण जर पांडुरंग बघणे जर स्ट्राईकवर राहिला तर 50 गाठेल, तसंच घडत असताना दिसत आहे. शेवटचा चेंडू परत लाव केलेला हवे चेंडू जातोय काहू कॉर्नरच्या दिशेने. जितू तिकडे हजर आहे आणि बॅक टू बबलन झालेला आहे. 49 झाल्या, 4 झेल घेतलेले आहे जितू याने.
नायझल डिसोजा यांच्याकडून देण्यात येणार आहे. आपण बघितलं क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा भरलेला खेळ, यश आणि अपयशाचे धडे शिकवणारा संघर्षाचा डाव म्हणजे क्रिकेट. आणि हा क्रिकेट खेळत असताना दोन संघ, एक गाव दोन संघ, एका गावामधून दोन संघ इकडे आलेले आहेत. ते मात्र मालवणीमधून बिलॉंग करत आहेत दोन्ही संघ. आपण नेहमी पाहत असतो एक गावात एक संघ होणं आणि ती ताकद खूप जास्त ताकद म्हणून ओळखली जातं. आज जर बघितलं गेलं तर दोन संघ आहेत, एक गावामधून बिलॉंग करत आहेत आणि ते क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेले आहे. आणि या क्वार्टर फायनलमध्ये जर बघितलं गेलं तर मालवणी बी मास्टर संघाने 50 धावसंख्येचं लक्ष मालवणी ए मास्टर संघासमोर ठेवलेलं आहे. आणि तो सामना आज जर बघितला गेला तर रोमांच सामना पाहायला भेटणार आहे. मॅच सुरू करायचा आहे, प्लीज मॅच सुरू करा. शिंपोळी इथे सिंगल विकेटचा सामना आहे, फ्री एंट्री आहे 14+ साठी. मॅच सुरू करा पंच. काय केलं अरे बघ तिथे. सर मॅच सुरू करा, बॉल द्या. येस तोच बॉल द्या. चॉईस बॉल नाही आहे, तुम्हीच बॉल फोडलेला आहे. आपण कुठून चॉईस चेंडू करून घेऊन आलेलो नाही आहेत. जुना बॉल कसा देणार. सर चेंडू काय झालं, बॉलला काय झालंय, फुटलाय. हा मग चालू करा मॅच. चंद्रकांत एकाच बॉल मधील मॅच सगळ्या बॉल दिलेले आहेत, दुसरं बॉल बॉक्स फोडलेलाच नाहीये. गैरसमज करून जितू घेऊ नका. मॅच स्टार्ट आम्हाला करायचा आहे.
इनिंगमध्ये याला पहिलं शतक दिलं होतं आणि पहिल्या चेंडूवर शॉर्ट पीस टाकल्यानंतर त्याचा भरपूर समाचार चंद्रकांत याने घेतलेला आहे. 4 धावसंख्येसाठी जातोय. चौकाराच्या सायणी चंद्रकांत याने आपलं धावसंख्येचं खातं ओपन केलेलं आहे. आता बघूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न अपील केली जाते पण नाही. पंचांचा इशारा मात्र आलेला नाहीये. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी बघा थोडी मिस्टेक्स. एक मिस्टेक तुम्हाला खूप काही करून जमून जाते. एक होती तिथं 2 मध्ये कन्वर्ट केल्या जात आहेत आणि या 2 धावीच्या सायणी धाव संख्या पोहोचली ती 6 या धावसंख्येवर. बघा आपल्या जवळून एक पॅटीस म्हणजे चिकन पॅटीस व्हेज पॅटीस वाला जातोय. कोणाला लागत असेल तर त्या घ्यायचे आहेत. ग्राउंड से मत जाइए. पुन्हा एकदा गोलंदाज सायमन आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. चांगला फटका. पुन्हा एकदा शतरक्षक नाही. चेंडू जातोय वन बाउन्स. पोचलेला आहे तो 4 या धावसंख्येवर. धन्यवाद. धावसंख्या जर बघितल्या गेलं 3 चेंडू 10 धावा झालेल्या आहेत. धावसंख्येचं लक्ष ठेवलेलं आहे ते मात्र 50 समोर मालवणी गावामधून दोन्ही टीमा बिलवून करत आहेत. परत घुसून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जातोय. वन बाउन्स. सीमारेखा पार होईल का? यस, जातोय दन 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 करत सीमारेखा पार. जी करत असताना दिसत आहे ते मात्र चंद्रकांत कोळी समोर आहे. सायमन परत कव्हर पॉईंटच्या देखना स्ट्रोक जर बघितला गेला आणि तिथे शतरक्षण मला वाटतं आहे आणि इज बॅक टू पेबल झाला. सुरेख फटका होता मात्र जबरदस्त झेल. तोपर्यंत दिवाळी झेला संधी. बघितलं गेला तर 5 चेंडू आणि 14 धावा. एक जबरदस्त फटका आपण पाहायला घेतला होता. क्रिकेटिंग स्ट्रोक जर बघितलं गेलं
तर चंद्रकांत कोळी यांच्या माध्यमातून जबरदस्त अफलातून होता, मात्र सिद्धार्थ याने झेल घेतला आणि बॅक टू बॉलला गेला. आता नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेला आहे. 360 फलंदाज जितू. नक्की सन्मान दिला, चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे खूप चांगल्या चेंडूला सन्मान देऊन ते सिंगल धावा करून षटक पूर्ण होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा झाल्या, धावफलकावर 15. नवीन गोलंदाज आलेला आहे. वैयक्तिक स्वतःचं पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो मात्र गोलंदाज जितेंद्र प्रशांत प्रशांत उर्फ जॅक. ज्या फलंदाजाच्या नावावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो फलंदाज. धावसंख्या धावफलकावर 15 झालेल्या आहेत. 18 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे. 50 धावसंख्येचं लक्ष असताना मालवणी ए मास्टर संघाकडून पहिल्या षटकात जर बघितला गेला तर पण धावा झालेल्या आहेत ते मात्र 15. एक गडी बाद प्रशांत उर्फ जॅक समोर आहे. तो आक्रमक फलंदाज तो मात्र यस जबरदस्त भीग हिट केलेला आहे. सीमा रेखा पार, टांगे फरा. पार पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहत आहोत. सीमारेख पार षटकार की चौकार आहे तो आपल्या दिसत आहे. जितेंद्र जितू कोळी परत नक्की जबरदस्त बॅटची एज घेतली. जबरदस्त चेंडू हाताळला गेला आणि बॅक टू बबेलन झालेला आहे. एक दमदेजार फलंदाज जितू बॅक टू बबेलन. कम ऑन डीजे. लेले आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराची टी शर्ट आपण पाहत आहोत. अटलांटिक्स स्पोर्ट्स या माध्यमातून गणेश निर्मुळे
लिंबोरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. तेच आज फलंदाजीसाठी प्राचारण झालेले आहेत. गणेश आणि गोलंदाज आहे तो मात्र प्रशांत उर्फ जॅक. जबरदस्त चेंडू हाताळला गेला. थोडंसं दडपणाखाली खेळत असताना आता 16 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. परत जबरदस्त चेंडू, अप्रतिम चेंडू. कुठे कमबॅक कसं करायचं हे जाणत असताना जशी गोलंदाजी करत असताना दिसत आहे ते मात्र प्रशांत उर्फ जॅक. आता समीकरण जर बघितलं गेलं 15 आणि 24 संख्येचं समीकरण येऊन पोचलेलं आहे. हा सामना जर बघितला गेला तर एक थोडासा रोमांच सामना पाहायला भेटणार आहे. येस सर. चेंडू 3 चेंडू, नो बॉल एक तुम्ही केला तो. पहिला चेंडू 6, दुसरा बॉल नो बॉल चौकार, 1 विकेट्स आणि आताचा डॉट. येस परत त्याच पद्धतीने त्याच लेन मध्ये त्याला चेंडू कुठे टाकायचं हे जाणवलं गेलेलं आहे. त्याच पद्धतीने चेंडू डिलिव्हर करत असताना दिसत आहे. बॅक टू बॅक तिसरा चेंडू. येस विलास देशमुख तसंच विलास म्हात्रे यांचं हे सुद्धा आगमन झालेलं आहे. एक चांगला एक फॉर्मल ड्रेसमध्ये आज पाहताना दिसत आहेत. कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलेला सिद्धार्थ तिकडे आहे. थोडीशी आउटफील्ड चेंडू थांबला गेलेला आहे. एक धाव काढली, दुसरी धावण्याचा प्रयत्न, दुसरी धाव ही सहजपणे कंप्लीट झालेली आहे. तिसरी धावण्याचा प्रयत्न होईल ना होईल. येस समीकरण पहा आणि इथे 2 धावाच्या रूपांतर 3 धावामध्ये कन्वर्ट झालेलं आहे. धाव फलकावर झालेले आहेत ते मात्र 29 धावा. आता 13 चेंडू आणि 21 धावसंख्येचं समीकरण. सामना बघा वर खाली होत असताना दिसत आहे. थोडंसं दर्पणाखाली दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघ जर बघितले गेले दोघांचे डावपेच जाणत आहेत आणि त्याच डावफळच जाणत असताना हा क्वार्टर फायनलचा सामना आहे. एक जबरदस्त सामना आज जर बघितलं गेलं तर मॅग्निफिसेंट कुलवेम संघा मास्टर यांच्या माध्यमातून एक कोळी नागरिकता समाज मंडळाचे क्रिकेट सामने इकडे भरवलेले आहेत. त्या क्रिकेट सामन्यामध्ये जर बघितलं गेलं जबरदस्त एक उंच भरारी चेंडू आसमानी टोळा आणि तिथे शतरक्षण प्रशांत टू प्रशांत बॅक टू पवेलियन झालेला आहे तो मात्र विनोद. येणार आहेत कारण धावफलकावर धावा जर बघितल्या गेल्या तर 2 षटकात 29 धावा काढल्या गेलेल्या आहेत. आता फक्त 2 षटकात 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. समोर आहे ते गणेश निंबुळे. थोडंसं स्लो आर्म पद्धतीने चेंडू बघणे यांच्या माध्यमातून टाकला गेला. 1 धाव काढली, दुसऱ्या धावण्याचा वाईट +1 अशा पद्धतीने 2 धावा काउंट केल्या गेल्या. या 2 धावसंख्येने धावफलकावर बघितल्या गेल्या 31. आता 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. गोरा ए मास्टर संघाने विनंती आहे की तुम्ही रेडी राहायचं आहे. सेमीफायनलचा सामना यानंतर तुमचा असणार याची नोंद घ्या. आता समीकरण पहा थोडंसं जवळपास आलेलं आहे. रिक्वायर रन रेट जर बघितलं गेलं तर 9.5ची रिक्वायर रन रेट आता हवी आहे ती मात्र पालोनी ए मास्टर संघाला. पांडुरंग बघणे राईट ऑफ द विकेट मारा सचिन याच्यासाठी. जबरदस्त चेंडू टॅप पद्धतीने पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलेला आहे. सिद्धार्थ तिकडे फील्ड करेपर्यंत 1 धाव काढली, दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही सहजपणे कंप्लीट केलेली आहे. आणि या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर जर बघितली गेली तर मला वाटतं 33 धावसंख्येवर
पोचलेला आहे तो मात्र मालवणी ए मास्टर संघ. येस 17 आणि खतरा आणि जर बघितलं गेलं तर 33.3 वर 3 गडी बाद असं फिगर आलेलं आहे. वन बॉन सीमा रेखा पार जातोय चौकार तोपर्यंत देऊया डीजेला संत. संघाला जर हे धावा डिफेंड केल्या असता तर नायझल डिसोजा यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलं होतं. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर बघितलं गेले तर अनिश्चिततेचा भरलेला खेळ म्हणून ओळखला जातो. बघूया झेल तिकडे गेलेला आहे. फलंदाज शतरक्षण त्याच्या अवतीभोवती गरकी मारत असताना बघितलं चेंडू वर गेला आहे. तो कुठे पडते याची वाट पाहत होते तोपर्यंत चेंडू नो मॅन्स डिलिव्हर झाला आणि एक धाव काय रोखू शकले नाही आहे. आपण नेहमी पाहत असो लगानमध्ये जेव्हा आपण सामने बघितले होते भाग मिल्का भाग अशा पद्धतीने मालवणी बी मास्टर संघाची खेळाडूंची थोडीशी परिस्थिती झाली होती. कारण चेंडू एवढ्या वर गेला होता ना की कोण जाईल झेल पकडायला हा प्रश्नचिन्ह होता आणि तो प्रश्नचिन्ह सोडवला आहे. तो मात्र नोमॅन्स डिलिव्हर्समध्ये चेंडू डिलिव्हर झाला. आता 9 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. आपण 7-12 पाहिला असेल. आता 9-12 वर समीकरण येऊन पोचलेलं आहे. पांडुरंग बघणे गणेश निंबोळे परत ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंचांचे पंख हवेत. थोडंसं पंचांना वॉर्मअप होताना दिसत आहे. या वाईटच्या स्वरूपात अवांतर धाव फलकावर झाल्या ते 39 आणि आता 9-11चं समीकरण आलेलं आहे. 9 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. थोडीशी चांगली गोलंदाजी करावी लागेल मालवणी ए मास्टर संघाला पुढच्या सामन्यामध्ये जर जिवंत राहायचं असेल तर. परत एकदा जबरदस्त टॅप पद्धतीने चेंडू खेळून काढलेला आहे. सायमन तिकडे फील करेपर्यंत मला वाटतं थोडंसं शतरक्षण म्हणून सर जर बघितलं गेलं तर मालवणी बी मास्टर संघाचं थोडंसं कुठेतरी कमी पडत असताना दिसत आहेत. आपण बघितलं भरपूर धावा मालवणी बी संघ करतोय पण गोलंदाजी आणि शतरक्षणामध्ये थोडा तर बॅकफूटवर आहेत. त्याच्यामुळे जेवढ्या धावा संघ ते करतायत ते डिफेंड होत नाही तर ते चेज होत आहे समोरच्या संघाला. कारण ते शतरक्षण आणि त्यांची जी मला वाटतं गोलंदाजी आहे आणि बघा शतरक्षण करता वेळेस देखील कॉल देत नाही आहे. रिव्हर्स स्वेप मारण्याचा प्रयत्न बॉल आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. एस टी रक्षक रिचर्ड याच्या आता चेंडू जातोय. धाव मिळणार नाही. चेंडू जातोय डॉट. आता 7मध्ये 9ची गरज. 7मध्ये 9 काढायचे आहेत. 9 काढायचे आहेत. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज पांडुरंग आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईकवर फलंदाज गणेश लिंबोडे. बिग हिट करण्याचा प्रयत्न सफल तर झाले पण शतरक्षक लांब होता. खूप लांब होता. मालकम पुढे येणं खूप कठीण झालं. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेला धावतायत. ती देखील पूर्ण झालेली आहे. आता शेवटचं शतक आणि 7 धावांची गरज आहे. बघ या शेवटच्या शतकासाठी कोण गोलंदाज येतोय तोपर्यंत आपण संधी देणार आहोत ब्रायन एक चांगलं गाणं वाजवण्याची.
ती जबरदस्त झालेली आहे. जर आपण अजूनपर्यंत बघितलं क्रिकेटचा हा खेळ जर बघितला गेला आणि चेंडू आणि फळी संपर्क, गोलंदाजाचा वेग आणि लढत म्हणजे क्रिकेट. आपण नेहमी पाहत असो समालोचकाचा आवाज, आपण नेहमी ऐकत असो प्रेक्षकांची गर्दी, तसंच जिंकल्यानंतर आनंद आणि हारल्यानंतर दुःख पचवणारा शिकवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि तो क्रिकेट आपण खेळत असताना जर बघितलं गेलं तर 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. ती मात्र मालवणी ए मास्टर संघाला, दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. जबरदस्त चेंडू आणि पंचांकडे अपील. पंच आपली जोरदार अपील झालेले आहे. पंच आपल्या जागेवर स्थिर उभे आहेत. येस, अप्रतिम चेंडू हाताळला गेला होता मनोज यांच्या गोलंदाजीवर. फ्लिंग पाटील सारख्या फलंदाजाला काय अफलातून चेंडू हाताळला गेला होता. आता मात्र गरज आहे ती मात्र 5 चेंडू आणि 7 धावसंख्येची. एक फ्लिंग पाटील जर बघितलं गेलं मनोज सर एक त्या ताकदीचे फलंदाज आहे. ते कुठच्याही क्षणी कुठलाही सामना फिरवण्याची ताकद कुवत आहे त्यांच्याकडे. असा एकमेव खेळाडू आहे मनोज. मनोज टू फ्लिंग, परत लेग साइडला चेंडू खेळून गेला शतरक्षण तिकडे आजर आणि ते मॅचचं समीकरण चेंज होताना दिसत आहे. फ्लिंग पाटील सारख्या फलंदाजाला बॅक टू बॅलन्स केलेलं आहे. थोडं एक झेल पाहायला भेटला. आपण हारतोय म्हणून खेळ सोडू नका, कारण कदाचित शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजूने होऊ शकतं. असं क्रिकेटमध्ये गणनी केली जाते आणि आता शेवटच्या क्षणी काही सांगू शकत नाही. मॅच आलेला आहे. 4 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. स्ट्राईकवर आहे तो मात्र संघाचा संघनायक जितेंद्र कोळी. जबरदस्त चेंडू, ब्लॉक होलचा चेंडू, काहो कॉर्नरच्या दिशेने चेंडू खेळून काढलेला. एक धाव काढले, दुसरे धावण्याचा प्रयत्न होईल का? हा ना करता आणि ते गडी बाद. वा ट्विस्ट मध्ये, मॅच मध्ये ट्विस्ट. येस, कम ऑन डीजे. जबरदस्त. मला वाटतं मालवणी बी संघाचं प्लान असेल. अपनी प्लानिंग हमेशा इतनी मजबूत रखो कि लोगों को लगता रहे कि तुम हार रहे हो लेकिन आखिरकार जीत तुम्हारी हो जाए. असं समीकरण येऊन पोचलेलं आहे. आता समीकरण पहा, 3-6. वाह, काय सामना आहे, रोमांचक. परत ब्लॉकलचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फील करेपर्यंत मात्र एक धाव काय रोखू शकत नाही आहे. एक धाव काय रोखू शकत नाही आहे. समीकरण पहा, 2-5. समोर आहे तो मात्र किशोर जर बघितलं गेलं तर रिव्हर्स मध्ये जास्त डील करत असतात. आता गरज आहे ती मात्र 2 चेंडू आणि 5. काय सामना आलेला आहे. थोडंसं कुठेतरी मालवणी ए मास्टर संघ थोडंसं वर्चस्व निर्माण करत होते, पण थोडंसं आता बॅकफुटला येताना दिसत आहे. आता समीकरण आले आहे ते मात्र 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. सामना पहा, सगळ्यांच्या नजरा या मॅचवर टिपलेल्या आहे. नो भूतो नो भविष्यतो, याची देही याचा डोला. सगळ्यांच्या नजरा याच्यावर पोहोचल्या, जास्त करून मालवणी गावाच्या, कारण दोन्ही संघ आपल्याच गावातून आलेले आहेत.
खरंच जबरदस्त सामना आहे. सगळ्यांजो टाळ्या वाजून या सामन्याचा रोमांच वाढवायचा आहे. जबरदस्त परत रिव्हर्सिव करण्याचा प्रयत्न, तिकडे शतरक्षण आहे आणि इथे झेलशीत बाद. वा काय सामना, ट्विस्ट. तोपर्यंत देऊया डिझेला संधी. सुपर आणि ब्युटिफुल. आणि या पद्धतीने जर सामना जर बघितला गेला तर मालवणी संघाने हा सामना जर डिफेंड केला तर नायझिल डिसोजा यांच्याकडून 1000 रुपये आणि तसंच मनोज यांनी जर हा सामना जिंकून दिला तर अजूनही नायझिल यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेला. काय सामना आला आहे. नो भूतो नो भविष्य शोतो याची देही याचा डोळा. सगळ्यांच्या नजरा या सामन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत. शेवटच्या क्षणी मॅच झालेला आहे. Yes, एक आपण चेंडू आणि कालचा- 5 धावसंख्येची गरज. काल देखील बघितलं शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज होती. खेळाडू समोर होता आशिष, आता मात्र खेळाडू आहे तो गणेश. याच्याकडून षटकाराची अपेक्षा केली जाते मालवणी ए संघाकडून. मात्र गोलंदाज आहे तो, गोलंदाजाची लय बरोबर भेटलेली आहे मनोज कोहली याला. बॅक टू स्वप्नील. येस, टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेम्परामेंट अशा पद्धतीने. आणि हा सामना विन झालेला आहे मालवणी बी मास्टर संघाने. हार्ड लक म्हणावं लागेल मालवणी ए मास्टर संघाला. काय जबरदस्त, काय जबरदस्त.